नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही निघालो आहे कोल्हापूर फिरायला। कल्याणहून कोल्हापूरसाठी तुम्ही ट्रेन किंवा बसने जाऊ शकता। आम्ही रात्रीची 9:20 कोल्हापूर महालक्ष्मी ट्रेन पकडली। ती सकाळी पहाटे 7 वाजता कोल्हापूरला पोहोचते। सकाळी 7 वाजता आम्ही पोहोचलोय कोल्हापूर स्टेशनवर आणि आम्ही सकाळी कोल्हापूरच्या मित्राची स्कूटी घेऊन फिरायचे ठरवले। सकाळी सकाळी मस्त कोल्हापूर कळंबा मिसळवर ताव मारून आम्ही निघालो खिद्रापूरला। खिद्रापूर कोल्हापूरपासून साधारणतः 60 किलोमीटर अंतरावर आहे। कोल्हापूरमध्ये बाईक किंवा कार भाड्याने सहज मिळते। खिद्रापूरला आजूबाजूला शेत, थोडी नागमोळी वळणं आणि मधूनच गाव लागते आणि आम्ही पोहोचलो श्री कोपेश्वर मंदिर खिद्रापूरला। हे मंदिर पाहून खूप प्रसन्न वाटले। हे एक अनोखे, ऐतिहासिक आणि पवित्र ठिकाण आहे। हे मंदिर पाहिलं की त्याची भव्यता, इतिहास आणि शिल्पकला तुमचं मन भारावून टाकेल। श्री कोपेश्वर मंदिर हे शिव आणि विष्णू यांच्या संगमाचं प्रतीक आहे। हे मंदिर इसवी सन 11व्या शतकात चालुक्य राजांनी बांधले होते। हे मंदिर शिल्पकलेचा खजिना आहे। तुम्ही बघाल तर प्रत्येक भिंतीवर कोरलेल्या मूर्ती, खांबावरील नक्षीकाम आणि गाभाऱ्याची रचना एकाहून एक सुंदर आहे। यानंतर शिलाहार राजघराण्याने त्याचा विस्तार केला। मंदिराच्या स्थापत्यशैलीत चालुक्य आणि यादव वास्तुकलेचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो। सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह ही 3 मुख्य रचना आहेत। आता पुढे निघालोय संताजी घोरपडे समाधीकडे आणि आम्ही पोहोचलो आहोत कुरुंदवाड या ऐतिहासिक गावात। इथेच आहे संताजी घोरपडे यांची समाधी, एका छोट्या परंतु पवित्र परिसरात। संताजी घोरपडे हे छत्रपती राजाराम महाराजांचे सेनापती होते। त्यांनी मुघल सत्तेला खूप मोठा प्रतिकार केला। त्यानंतर आम्ही वामन भोजनालयात मनसोक्त शुद्ध शाकाहारी जेवण घेतल्यानंतर आम्ही निघालो एक अत्यंत पवित्र कृष्ण पंचगंगा संगमावर बसलेल्या नरसोबाची वाडी येते। इथं श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा मठ आहे। नरसोबाची वाडी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं दत्त संप्रदायांचं तीर्थक्षेत्र आहे। मुख्य मंदिरात श्री नृसिंह सरस्वतींचे पादुका स्वरूपात दर्शन होते। मंदिराजवळ वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईंचे दुकानं आहेत। त्यातील करदंड आणि कवठची बर्फी खास करून इकडेच मिळते। मंदिराजवळ गोपालकृष्ण यांची बासुंदी नक्की ट्राय करा। बासुंदी पिऊन एका तासात आम्ही पोहोचलो न्यू पॅलेसमध्ये। सो म्हणजे केवळ एक महाल नाही, ही आहे मराठा राजवटीची ओळख, परंपरा आणि अभिमान। नवीन राजवाडा 19व्या शतकात बांधला गेला। आता या राजवाड्यात एक भाग संग्रहालय म्हणून खुला आहे। इथे तुम्हाला शस्त्रास्त्र, पोशाख, राजवस्त्र, फर्निचर, जुने फोटो आणि अनेक ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळतात। भटकंती झाली की मग लागते भूक आणि कोल्हापुरात खाण्यासाठी फेमस आहे ती म्हणजे खाऊ गल्ली। खास करून दावणगिरी लोणी डोसा नक्की ट्राय करा। अजून एक ठिकाण ते म्हणजे राजाभाऊंची भेळ। भेळ घेऊन आम्ही निघालो रंकाळाला। रंकाळा तलावाच्या काठावर संध्याकाळी सूर्यास्ताचा नजारा खूप सुंदर असतो। रंकाळा तलाव हे कोल्हापूर शहरातील एक अत्यंत प्रसिद्ध ठिकाण आहे। खास करून संध्याकाळच्या वेळेस या तलावाची सुंदरता आणि शांतता संध्याकाळी अवर्णनीय असते। नंतर आम्ही रात्री 8:30 वाजता महालक्ष्मी मंदिरात आलो। एक शुक्रवारी महालक्ष्मी मंदिरात श्री महालक्ष्मी देवीच्या पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते। तर दर शुक्रवारी संध्याकाळी मंदिरात भक्त मोठ्या श्रद्धेने महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येतात। नंतर एक भव्य पालखी सोहळा सुरू होतो, ज्यात श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची प्रतिमा पालखीमध्ये बसवून मंदिर परिसराबाहेर जाऊन परत आणली जाते। तोफेचा बाग उडवला जातो आणि देवीची पालखी परत मंदिरात नेली जाते। हा एक अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक पर्व अनुभवण्यासारखा असतो। पुढच्या भागात आपण अजून काही खास ठिकाणं पाहणार आहोत। तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय शिवराय, हर हर महादेव।